हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? मी खूप छान आहे आणि मी एका सरप्राईज तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. ते माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे, कारण खरं सांगायचं तर मी याआधी कधीच अशी एकटी सोलो ट्रिपला कधीच गेलेली नाही आहे. आणि यावेळेस मला असं वाटलं की मी ही अशी सोलो ट्रिप करायला हवी आहे. आणि खरं तर भीती वाटते, पण मी हे डेअरिंग करते. सो त्या सोलो ट्रिपला मी कुठे चालली आहे, कशी चालली आहे, मी कधी जाणार आहे हे मी तुम्हाला सांगेनच. पण त्या सोलो ट्रिपच्या थोड्याफार शॉपिंगसाठी म्हणून मी चाललेली आहे आत्ता शॉपिंगला. ठाणे स्टेशनच्या इथे काही थोड्याफार छोट्या गोष्टी घ्यायच्या आहेत मला, आणि त्या घेण्यासाठी मी तिकडे चाललेली आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे खरं तर, कारण सोलो ट्रिप ही कधीच मी आजपर्यंत गेलेली नव्हती. सो चला जाऊयात आता शॉपिंगला. तर आता मी रिक्षेने निघाले आहे जाण्यासाठी, कारण तिकडे कार पार्किंगचा ठाणे स्टेशनच्या इथे जरा प्रॉब्लेम होतो. सो त्यासाठी मी रिक्षेने जाणार आहे. तर आता मी निघाले आहे शॉपिंग करायला. माझं थोडंसं मध्ये काम होतं बँकेतलं, तर ते केलं आणि आता चालले मी. असेल तर मी पुन्हा एकदा आलेली आहे A1 ज्यूस सेंटरमध्ये. आणि अर्थात माझं दरवेळेस शॉपिंग हे गुरुवारचंच होतं असं मला आता लक्षात आलं आहे. तर गुरुवार म्हटल्यानंतर उपवास आहे आणि शॉपिंगला जाण्याच्या आधी भूक लागली आहे, खूप ऊन आहे, तर त्यासाठी मी चिकू मिल्कशेक प्यायला आली आहे आणि तो पिऊन मग मी शॉपिंगला जाईल. चला ज्यूस पिऊयात आता. ज्यूस बऱ्याचदा मी शॉपिंगला आल्यानंतर इथे येतेच A1 ज्यूस सेंटरला, आणि त्याच्या शेजारीच आहे ते बाबा फालुदा. पण आत्ता मला कुल्फी खायची नव्हती आणि फालुदा एवढा संपत नाही एकटीला, तर त्यामुळे ज्यूस मिल्कशेक हा बेटर आहे. हा जो तुम्हाला दिसतोय तो सगळा ठाणे वेस्टचा मार्केट
चा परिसर आहे. इथे तुम्हाला सगळ्या पद्धतीतलं म्हणजे अगदी तुम्हाला जे काही खरेदी करायचं असेल, कपडे, ज्वेलरी, घरासाठी काही उपयोगी वस्तू असतील त्या आहेत, लग्नासाठी काही फॅशनेबल ड्रेस, घागरे वगैरे जे असतील ते तुम्हाला या मार्केटमध्ये अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळतील. आणि मी खरं तर आले होते मला ओढणी, शूज असं काही काही घ्यायचं होतं म्हणून. आणि त्यानंतर मला शॅम्पू घ्यायचा होता. तर हे ठाणे वेस्टमधलं ब्लॉसम कॉस्मेटिक सेंटर आहे, जिथून मी बऱ्याच वेळा माझ्या काही कॉस्मेटिकच्या वस्तू असतील त्या मी तिथे घेते. आणि मी आत्ता तिथे शॅम्पू घ्यायला आले होते. शॅम्पू नाही आहे. नाही आहे. दाखवा बरं. अच्छा ह्यांचंच आहे. हे तुम्हाला तुमची बॉटॉक्स आले ना, बोटॉक्स नाहीच आहे आपल्याकडे. येईल का? हीच पाहिजे का? हां, कारण आता स्मूथनिंग केलं असेल मग हेच यूज करते ना, तर दुसरं नाही होणार. ते कधीपर्यंत येईल जरा विचार. उद्या मिळेल? फक्त शॅम्पू हवा होता मला. मिळेल ना? ओके. मला हवा असलेला शॅम्पू त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. ते मला दुसऱ्या दिवशी अरेंज करून देणार होते. म्हणून मग मी ठरवलं की तोपर्यंत आपण शूज बघूयात, कारण मला घ्यायचे होते. 2-4 ठिकाणी ट्राय केल्यानंतर मला ते काही फार आवडले नाहीत. म्हणून मग मी माझा मोर्चा वळवला. मला ओढणी घ्यायची होती गोल्डन कलरची. तर मी तिथे बघत होते. खूप सारे शॉप्स होते ओढण्यांचे, पण मला हवी तशी मिळत नव्हती. तरी मी 2-4 ठिकाणी बघत होते. कसा आहे? थोडं अजून शाईनमध्ये नाही आहे का? तिकडे आहे का? स्पीड से जी स्पीड. त्याची काय प्राइस आहे? 150. आणि ही? 150 वाला ये 100 का है. 1 2 3 ये 100 अच्छा, का बाकी बंद. इसमें गोल्डन है? मग फायनली मला या दुकानामध्ये मला हवी असलेली तशी ओढणी मिळाली गोल्डन कलरची. ज्या दुकानांमध्ये मी फिरत होते तिथे मोस्टली नेटेड गोल्डन ओढणी होती आणि मला तशी नको होती. तर मला या दुकानामध्ये दादांनी मला जशी हवी आहे तशी ओढणी दाखवली आणि मी ती ओढणी घेण्याचं कन्फर्म केलं आणि मी ती ओढणी घेतली. खरं तर तुम्हा सगळ्यांना मागे दिसत असेल की ह्या शॉपमध्ये खरंच खूप छान ड्रेसेस होते, कुर्ती होती, शॉर्ट कुर्तीज होती, ड्रेस मटेरियल पण होते आणि ते मला घेण्याचा मोह अजिबात आवरत नव्हता. पण तरी मी ठरवलं होतं की मी उज्जैनला कोणते ड्रेस वेअर करणार आहे. त्यामुळे मी फक्त ओढणी घेऊन तिथून लगेच निघाले आणि मी फक्त विंडो शॉपिंग केली तिथून. ठाणे स्टेशनच्या जवळचं शॉपिंग झाल्यावर मी घराजवळ असलेल्या सुपर मार्केटमध्ये आले. काही खाण्याच्या गोष्टी घ्यायच्या होत्या. खरं तर अशा सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करायला मला खूप आवडतं. त्याचा एक फायदा असतो की तिथे सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या समोर असतात आणि व्हरायटी जरा जास्त असते, त्यामुळे ते घ्यायला सोपं पडतं.
आणि अशा सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करायला मला तर खूप आवडते. तर अशा पद्धतीने इथून मी माझ्या खाण्याच्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि ट्रिपसाठीची जी काही मी लिस्ट बनवलेली होती ती माझी इथे डन झाली. तर मी आता जस्ट घरी पोचलेली आहे आणि बऱ्यापैकी माझं शॉपिंग झालं आहे. काही काही गोष्टी मला मिळाल्याच नाही, तर आता बघूया की काय करता येईल ते. त्या वस्तू मे बी मी उद्या जाऊन परत एकदा घेईन. तर आत्ताची शॉपिंग छान झाली. आता मी जाते घरी आणि मस्तपैकी चहा पिते. खूप गरज आहे, खूप दमली आहे.